पण एक चुकीचं पाऊल किती लोकांचा संसार उद्ध्वस्त करू शकतं किंवा किती परिवार बर्बाद करू शकतं. आणि विशेष म्हणजे याचा परिणाम माहीत असूनसुद्धा लोक तशी वागतात. आणि अशाच पद्धतीची एक दुर्दैवी घटना आज आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये. आता सांगली जिल्ह्यामध्ये जाण्याच्या अगोदर आपल्या हिंदी चॅनलवरती मराठी व्हिडिओ जे टाकले त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ जो टाकलेला आहे तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघू शकता. तर आता आपण जाऊया सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्हा आहे, त्या ठिकाणचा जत तालुका आहे आणि त्या ठिकाणी कोसारी नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये एक प्रतिष्ठित नामवंत व्यक्तिमत्व राहतं आहे. त्यांचं नाव आहे शंकर तोरवे. यांचं वय साधारण 50-55च्या आसपासचं आहे. आणि हे त्या कोसारी गावच्या सोसायटीचे माजी उपाध्यक्ष राहिलेले होते. त्यानंतर जत तालुका खरेदी विक्री संघाचे ते संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. त्याचबरोबर ते गावातली जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ते एक राजकीय नेते म्हणून त्यांचा मान सन्मान होताच. त्याचबरोबर ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा एक नावलौकिक होता. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आता गावातील सर्व समाजाच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी व्हायचे. त्यानंतर गावामध्ये कोणाला काय अडचणी आल्या, कोणाला काय प्रॉब्लेम आले तरीही ते मदतीला धावून जायचे आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना अनेक वेळा निवडून दिलेलं होतं. आता तारीख आहे 2 जून 2024, वार होता रविवार आणि दुपारची वेळ होती. शंकर तोरवे जे आहेत ते गावातीलच मरीमाता जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला होते आणि त्याच वेळेस 2 तरुण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चाकू आणि पाईपनं शंकर तोरवे यांच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. आता यावेळेस आरडाओरडा झालेला आहे. आजूबाजूला लोक जमलेली आहेत, गर्दी जमलेली आहे आणि तोरवे यांचे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि त्यांनी मग त्या 2 तरुणांना मारहाण करताना बघितलं आणि त्याच्यामध्ये आता ते जे 2 तरुण होते त्याच्यामध्ये एक होता संदीप महादेव नरुटे आणि दुसरा होता संतोष महादेव नरुटे. हे दोघं भाऊ होते. आता दोघंही गर्दी त्या ठिकाणी जमायला लागली, लोक यायला लागले. हे बघितल्यानंतर त्या ठिकाणावरून पसार झाले. आता त्यानंतर स्थानिक आणि नातेवाईक जी मंडळी होते त्या मंडळींनी मग तोरवे यांना जखमी अवस्थेमध्ये वेगनर कारमध्ये टाकलं आणि उपचाराकरता जत तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी नेण्यात आलं. पण उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी जाहीर केलं. आता ही जी माहिती आहे ती माहिती जत पोलीस स्टेशनना किंवा पोलिसांना देण्यात आलेली आहे. पोलिसांचं पथक लागलीच रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे आणि पोलिसांनी मग ती बॉडी जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि पोलिसांची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही सुरू झालेली होती. आता बॉडी पोस्टमॉर्टमला मग पाठवलेली आहे आणि पोलिसांनी ज्यावेळेस तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली, त्यांच्याकडून माहिती घेतली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नरुटे भाऊ जे आहेत त्या नरुटे भावांनी हे घटना घडवलेली आहे आणि मग त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल झाली. पोलिसांचं लागलीच एक पथक जे आहे ते त्या गावामध्ये त्या तरुणांना शोधायला गेलेलं होतं. त्यांनी शोधायला सुरुवात केली होती आणि पुढच्या 24 तासामध्येच संतोष आणि संदीप या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं, अटक केली. आता प्रश्न हा होता की हत्या का केली होती. ज्यावेळेस चौकशी सुरू झाली त्यावेळेस संतोष आणि संदीप यांनी काही धक्कादायक माहिती सांगितलेली होती आणि त्यानंतर हत्येचं कारण, हत्येचा खुलासा समोर आलेला होता. तर कोसारी गाव जे आहे त्या गावामध्ये नरुटे आणि तोरवे हे 2 कुटुंब होते, परिवार होता. आता या 2 परिवारामध्ये अत्यंत गरोब्याचे संबंध होते, अगदी चांगले संबंध होते. एकमेकांच्या घरी यांचं जाणं येणं होतं. आता नरुटे यांच्या घरी तोरवे यांचं जास्त जाणं येणं होतं आणि याच काळामध्ये या घरातील म्हणजे नरुटे यांच्या घरातील एका महिलेशी तोरवे यांची जवळीक निर्माण झालेली होती आणि हळूहळू ही जी जवळीक आहे ती जवळीक वाढलेली होती आणि त्यानंतर काही दिवस हे सगळं सुरळीत चाललं होतं, काही वर्ष हे सगळं सुरळीत चालू झालेलं होतं. पण शंकर तोरवे यांचं जाणं येणं आता जास्त झालेलं होतं, जास्त वाढलेलं होतं. शिवाय ते सगळ्या प्रकारची मदत करत होते आणि अनैतिक संबंधसुद्धा सुरू होते. आता सुरुवातीला याबाबत कुणाला काही जाणवलेलं नव्हतं, पण नंतर मात्र हळूहळू या गोष्टीची गावामध्ये चर्चा व्हायला लागली होती आणि मागच्या कित्येक वर्षापासून हे सगळं सुरू होतं. आता त्यावेळेस संतोष आणि संदीप हे दोघं भाऊ जे आहेत ते लहान होते, पण हळूहळू आता ते मोठे व्हायला लागले होते आणि त्यांना या गोष्टीचा राग येत होता. आता या 2ही तरुणांचं वय आता लग्नाचं होत आलेलं होतं आणि गावामध्ये मात्र नको ती चर्चा होत होती. आता आपली काहीही चूक नसताना दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्याला शिक्षा मिळते ही त्यांची भावना निर्माण झालेली होती
आता लग्नाचं वय झालं आहे, पण लग्न व्हायलासुद्धा अडचणी येत होत्या आणि हे लोक नको ते संबंध ठेवतात आणि स्वतःच्या आनंदाचा विचार करतात, पण आपल्यामुळे निष्पाप लोकांना याचा किती त्रास होतो याचा विचार करत नाहीत आणि या गोष्टीचा त्या भावांना राग येत होता. आणि या दोनही भावांनी मग त्यांच्या घरातील ती जी महिला आहे त्या महिलेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या अशा वागण्यामुळे आम्हाला त्रास होतोय, बाकीच्या अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, गावामध्ये सुद्धा नको ती चर्चा होते असं त्यांनी सांगितलं, पण समोरच्या व्यक्तीनं ऐकलेलं नाही. त्याचबरोबर त्यांनी मग ती गयावया केली की असं वागू नका, असं करू नका, तरीही ऐकलं नाही आणि त्यामुळे मग यांनी त्या महिलेला मारहाणसुद्धा केलेली होती, पण तरीसुद्धा यांच्या काही संबंधात फरक पडला नाही. त्याचबरोबर तो जो प्रियकर आहे त्या प्रियकराला सुद्धा सांगितलेलं होतं, समजावलेलं होतं, तरीसुद्धा पण काही यांच्या या संबंधावरती काही परिणाम झाला नव्हता. आणि त्यानंतर मात्र या दोन भावांनी एक भयंकर असा कट रचलेला आहे. तारीख आहे 2 जून 2024, वार होता रविवार आणि या दोघांनी मंदिराच्या शेजारी शंकर तोरवे यांना गाठलं आणि दोघांनी मिळून शंकर यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली, अपशब्द वापरायला सुरुवात केली आणि रागामध्ये संतोषने लोखंडी पाईप शंकर यांच्या डोक्यामध्ये मारला आणि संदीपने चाकूने त्यांच्यावरती वार करायला सुरुवात केली. शंकर यांच्या छातीवरती, डोक्यावरती, मांडीवरती वार करण्यात आले आणि संतोष आणि संदीप या दोघांनी शंकर तोरवे यांना जबर मारहाण केली. आता त्या ठिकाणी आरडाओरडा झालेला होता आणि त्यावेळेस मग तोरवे यांचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत आले आणि हे धावत येताना पाहून मारेकरी बंधू जे आहेत ते त्या ठिकाणावरून पळून गेले, पसार झाले. आता त्याच्यानंतर शंकर तोरवे यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केलं, पण त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी माहिती घेऊन घटनेच्या 24 तासामध्येच या दोघांनाही अटक केली, ताब्यात घेतली. एक परिवार होता, त्या परिवारात 2 मुलं वयात आलेली होती. त्यांचं लग्न झालं असतं, त्यांना चांगला जोडीदार मिळाला असता, त्यांचा चांगला संसार झाला असता आणि हे घर आनंदाने गोकुळासारखं राहिलं असतं. पण याच घरातल्या एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे हे 2 सख्खे भाऊ खुनी बनले. संतोष पुण्यामध्ये कामाला होता आणि संदीप गावामध्ये चालकाचं काम करत होता आणि आता या दोनही भावांवरती कलम 302, 504, 34 आदी कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेची फिर्याद सूरज तोरवे यांनी दिलेली आहे. आता जी घटना माध्यमातून समोर आलेली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. याचा अजूनही तपास चालला आहे. कदाचित काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो? जे लोक चुकीचं पाऊल उचलतात त्या मंडळींना हात जोडून पाया पडून विनंती आहे की तुमच्या या वागण्यामुळे, तुमच्या या पावलामुळे आपल्याच घरातील लोकांना त्रास सहन करायला लागतो. याची जर जाणीव ठेवली आणि वेळीच जर या गोष्टी टाळल्या तर अघटित घटना टाळता येऊ शकतात. किंवा आपल्या घरातील मुलं आता अगदी लग्नाच्या वयात आली तरीसुद्धा घरातील मोठी माणसं जर चुकीचं वागत असतील तर मात्र त्याचे भयंकर परिणाम अशा पद्धतीनं समोर येतात आणि त्यामुळे अशा गोष्टीतनं दूर राहणं. आणि आपण आपल्या DSDवरती अनेक वेळा सांगतो की एखाद्या गोष्टीचं तुम्हाला पटली नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला राग आला, हातामध्ये कायदा घ्यायचा नाही किंवा हिंसाचार करायचा नाही किंवा चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. जे काय असेल ते कायदेशीर पद्धतीनं करावं किंवा वेगळ्या पद्धतीने करावं, पण हिंसाचार करणं, मारहाण करणं, कोणाला मारणं यामुळे कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही, समस्या सॉल्व्ह होऊ शकत नाही. उलट प्रॉब्लेम वाढतात आणि याच्यामध्ये सगळेच गोत्यामध्ये येतात. त्याच्यामुळे परत आपण आपल्या DSDवाल्यांना सगळ्यांना सांगतो, जे ऐकणारे आहेत, पाहणारे आहेत, त्यांना सांगतो की कधीही या चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. कोणालाही मारहाण करणं, खून करणं अशा गोष्टी स्वप्नातही करायच्या नाहीत हे लक्षात ठेवा. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.